माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आपण बघणार आहोत राजनगाव MIDC पुणे इथे कशा प्रकारे बेरोजगारांची पिडवणूक आणि फ्रॉड कॉल केल्यावरून आणि फ्रॉड मेसेज पाठवून कशा प्रकारे पिडवणूक आणि कशा प्रकारे फसवल्या जाते त्याची माहिती आपण घेणार आहोत. तरी पूर्ण पुढील माहिती रेकॉर्डिंग आपण पाहणार आहोत. काल कॉल केलेला तर मी आलो इथं शिक्रापूरला आलोय. आता तुम्ही कशासाठी आला, नक्की जॉईनिंग साठी आलाय का फक्त अशी चक्कर मारायला? कशासाठी आला तुम्ही? नाही जॉबसाठी आलोय. बॅग कपडे वगैरे सगळं घेऊन आलाय? हो. रांजणगाव MIDC मध्ये यशवंत चौकात कंपनी आहे. बरं यशवंत चौकात आल्या मला फोन करा. ठीक आहे. कुठनं बोलताय तुम्ही? कुठनं बोलताय तुम्ही? अकोला. शिक्षण वगैरे काय IT आहे का? ITI मोटर मेकॅनिकल आहे. BCom झालेलं आहे माझं. ठीक आहे, तुम्हाला मी पहिली कंपनी बद्दल माहिती देतो, व्यवस्थित आहे का? आपली जी कंपनी आहे ती पुण्यात आहे, रांजणगाव MIDC मध्ये. बजाज आणि बजाजच्या व्हेंडर कंपन्या आहेत, वेगवेगळे प्लांट आहेत. कंपन्यांमध्ये फ्रीज, AC, LCD, कूलर, वॉशिंग मशीन आणि गाड्यांचे स्पेअर पार्ट बनतात. त्या संदर्भात तुम्हाला स्टोअर, प्रोडक्शन किंवा क्वालिटी डिपार्टमेंटला काम दिलं जातं. 8 तास काम राहतं. 8 तासाला सॅलरी भेटते 21,000 रुपये इन हँड. 21,000 रुपये जो पगार आहे, हा पगार तुम्हाला PF, ESIC, रूम, बस, कॅन्टीन सगळं कटिंग करून 21,000 रुपये तुम्हाला हातात पडतो. OT केली, ओव्हर टाइम जर केला तर एका तासाला 130 रुपये OT भेटते. आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते रविवारची. महिन्याच्या 7 तारखेला कंपल्सरी तुमचा पगार होतो. याच्याने काय करायचं, आधार कार्ड, 2 कलर फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स आणि तुमचं जे काही शिक्षण झाले त्याचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन यायचे. रांजणगाव मध्ये आल्यावर मला फोन करायचा. कंपनी झेरॉक्स घेऊन यायचे डॉक्युमेंटच्या. हो, रांजणगाव MIDC मध्ये आल्यावर मला फोन करायचा. ज्या दिवशी तुम्ही कंपनीत येताल त्याच दिवशी तुमची जॉबवरती जॉईनिंग होईल आणि त्याच दिवसापासून तुम्हाला जॉब दिला जाईल. सविस्तर माहितीसाठी मला ह्या नंबरवरती हाय मेसेज टाका व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपवरती माहिती पाठवतो मी तुम्हाला कंपनीची आणि कामाची. आणि माहिती ऑन रोल आहे ना सर? ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नाही आहे. ऑन रोल. अच्छा, ऑन रोल आहे. या नंबरला हाय टाका व्हॉट्सअपला माहिती पाठवतो मी तुम्हाला. सगळी माहिती वाचा आणि फोन करा मला. ठेवू का? चालते. ओके. थँक्यू सर. ट्रेनिंग द्या. पहिले 8 दिवस तुला सुपरवायझर सांगितलं असेल 12 तास करावं लागेल. त्यानंतर रेग्युलर 8 तास ड्युटी तुला करून दिली जाते. आणि जर पहिल्या 2 दिवसाचं तुला व्यवस्थित काम जमलं तर मग 8 दिवस पण 12 तास करायची गरज नाही. पहिले 2 दिवसात जरी व्यवस्थित काम जमलं तरी तुला 8 तास ड्युटी करून देतो. ठीक आहे. आणि सर कंटिन्यू नाईट राहते काही? मग आपल्याला डे लागलं डे शिप असते, डे नाईट. सेकंड, डे, नाईट असे 3 शिप आहेत. पण 12 तासाला आहेत ना, ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये 2 शिप असतात. फर्स्ट आणि नाईट 2 शिप असतात. कंटिन्यू नसतंय. आणि सर मला त्याच्यात 2200 रुपये सांगितलं तर 2300 रुपये घेतले सरांनी ते. आता तुझं आहे ना आयडेंटिटी बनवलेले आहे. तुला इथे कंपनीत तुला आयडेंटिटी देतील किंवा सुपरवायझर येताना आयडेंटिटी घेऊन येतील. तुझ्या फॉर्म पंचिंग आणि आयडेंटिटीसाठी ते वरती 100 रुपये असतात. हो का? 2200. रूम कॅन्टीन साठी 2200 रुपये असतात. आणि सर मग या महिन्यातलं 12 दिवसाचं पेमेंट पण जमा होईल की मग पुढच्या एप्रिल मध्ये होईल जमा? त्या महिन्याचे जे 12 दिवस आहेत लास्टचे त्याचा पगार तुला 7 मार्चला भेटणार. आणि ते 7 मार्चचे जे बाकीचे आहेत ते पुढच्या महिन्यात? ते आणि हे रूम भाडं दर महिन्याला भरावं लागेल का सर मग? नाही, हे डिपॉझिट जे आहे एकदाच भरावं लागतं. तर तू जोपर्यंत कंपनीत काम करशील तोपर्यंत सगळ्या सुविधा तुला दिल्या जातात. आणि ज्या टायमाला तू काम सोडशील, समजा बाबा तुला जर काम नाही आवडलं किंवा तू 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षांनी तुला काय फॅमिली प्रॉब्लेम आहे, तुला इथं काम नाही करायचं, तू म्हणला की मला काम नाही करायचं बुवा, मला रूम सोडायची, त्या दिवशी काम सोडशील, ज्या दिवशी रूम सोडशील त्यानंतर त्या 8 दिवसांनी डिपॉझिट पण तुला माघारी भेटून जातं तुझ्या सॅलरी अकाउंटला. हो का? हे 2200 रुपये वापस भेटतात का मग? 2200 रुपये वापस भेटतात. हो. आणि जर सोडलं बाबा 1 दिवसात सोडलं किंवा 2 दिवसात सोडलं मग त्यातून काय होतं, फक्त डब्याचे 50 रुपये डब्याचे पैसे कटिंग होतात आणि बाकी पैसे रिटर्न होतात. आणि जर असं वर्षांनी सोडलं, 6 महिन्यांनी सोडलं, 8 महिन्यांनी सोडलं तर डिपॉझिट मधनं काही कटिंग होत नाही. डिपॉझिट आहे असं रिफंड होतात काम सोडल्यावर, रूम सोडल्या 8 दिवसांनी. हो का? 8 दिवसांनी? हो. ठीक आहे. थँक्यू. सॅलरी अकाउंटला त्या सॅलरी अकाउंटलाच पडतं का? हो का? ठीक आहे. किती वेळ लागेल सर? स्कॅनर पाठवलंय ते ड्रायव्हिंग करता येत म्हणजे टाकतो. ड्रायव्हिंग करता येते. स्कॅनर पाठवले मी त्यांना, पाठवतात की. किती वाजता सर? थोड्या वेळात पाठवतो म्हणजे लगेच ड्रायव्हिंग करता येते ट्रॅफिक मध्ये.
किती वेळ लागेल? तरी किती वेळ लागेल सांगा ना, तर द्या सर मला. अरे मित्र ते ड्रायव्हिंग करत मी फक्त त्यांना म्हटलं त्याला पेमेंट पाठवा, मी स्कॅनर पाठवले ते म्हणे पाठवतो मी ड्रायव्हिंग करतो. हा ते म्हटले ड्रायव्हिंग करतोय टाकतो म्हटले. गाडी थांबून टाकायला लावा ना मग सर. ठीक आहे. तू कुठे कार्यगाव मध्ये का? नाही सर, मग मला जर पैसे नाही आले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो मग. अरे बाबा तुझे पैसे तुलाच भेटतात, तुझे पैसे मला मला काय मला करायचं? तुला जर राहायचंच नाही म्हटलं. मला एक सांगा, मला पैसे किती वाजता टाकतात सांगा मला, नाही तर मग मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो सर मग. ठीक आहे सरांना कॉल करतो मी थांबलो. हा मी चाललो पोलीस स्टेशनला, नाही तर मग इथंच बसलेला आम्ही, माझे भाऊ पण ओळखीचे आहेत इथं. ठीक आहे. हो हो नाही का. हॅलो. हा सर, झालं का बोलणं सरांशी? सरांशी बोलणं नाही झालं, त्यांनी फोन नाही उचलला. मी इथं पोलीस स्टेशन जवळ आलोय. तुला जर काय भीती वाटत असेल की बाबा आम्ही काय करतोय किंवा काय नाही का तिकडे रूमला बिमला यायचं असेल तर ये बाबा, तुला इथं तो विषय ते क्लिअर करून देतो. पैसे काय लगेच भेटणार नाही, साहेबांसमोर आपण बसू, तुझा विषय क्लिअर करून देतो बा तुला, नाही का 8 दिवसांनी पैसे. मी का नाही 8 दिवसांनी नाही सर, मला मी आज दिले माझ्या काहीच पैसे नाही सर, म्हणून तुम्ही कंप्लेंट मी तुला काय सांगितलं, तुम्ही जर पैसे जर दिले असते तर मी कंप्लेंट केलं असतं का? करून कंप्लेंटचा विषय ऐक ना, बघ मी इथं आम्ही चौकीलाच बसलोय, म्हणजे बाहेर उभा आहे. तुझ्या साहेबांपुढे जाऊ आपण, विषय क्लिअर करून देऊ बा, तुला रूम दिली मेस दिली साहेब, याला नाही पटलं पैसे आम्ही 8 दिवसांनी माघारी करून टाकतो, याचे 50 रुपये डब्याचे कापतो, 8व्या दिवसाला पैसे माघारी करून टाकतो. आम्ही काही इथं आज नाही धंदे करीत मित्रा. आता बोलले ना सर, अर्ध्या 1 घंट्याने ऑनलाईन करतो कॅश आहे माझ्याकडे. आता सर सुपरवायझर सर बोलले मग बाजीराव पदर देत असेल खिशातनं मित्रा, खिशातनं बाजीराव तुला पदर खिशातनं देत असेल आणि बाजीराव मग नंतर पाटील सरांकडून घेईन, असं काहीतरी सिस्टम असेल. थांब मला, मी बाजीराव जवळ जाऊ दे, मला बघितलं बाजीराव पुढं त्याच्या बोलतो मला. मी काय म्हणतो सर, मला ऑनलाईन करून टाका, विषय मिळून टाका, कारण माझ्याकडे काहीच पैसे नाही. बाजीराव माय ऐक ना, बाजीराव माय पुढे जे मला त्याच्या संग बोलवते 2 मिनिटं काम. ऑनलाईन टाकून द्या, विषय मिटून टाका. ठेवू का? हॅलो सर. 5 मिनिटाला फोन करते. हॅलो. हा सर, पाठवता का पैसे मग? अरे मला बोलणं होतं ना पाटील सर, मला बाजीराव आता म्हणला मी पदर पाठवतो नाही का, त्याच्याकडे कॅश आहे म्हणला, मनी ऑर्डरच्या दुकानात जाऊन पाठवतो. माझ्याकडे सर फक्त 55 रुपये राहिले अकाउंट मधून, मी घरून तसंच आलो होतो. तुम्ही मला पहिले 8 घंटे ड्युटी सांगितली. माझ्या पण रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे, माझे पैसे मला पाठवून दे, विषय मोकळा करून टाका सर. रेकॉर्डिंग आहे मग काय आमच्याकडे रेकॉर्डिंग का साहेब कसं बोलतोय? तुमच्याकडे पण रेकॉर्डिंग आहे मग काय आमच्याकडे रेकॉर्डिंग नाही का? तुला काही कंपनीत ट्रेनिंग गिनिंग असते का? तुमच्याकडे पण असते, सगळं असते, ठीक आहे, मी काही प्रॉब्लेम नाही, पण माझे पैसे पाठवायला काय प्रॉब्लेम आहे? मग पाठवतो म्हणलं ना, कोण पाठवत नाही म्हणले. माझं काय पाटील सरांसोबत बोलणं झालेलं नाही अजून, ते आताच प्रेस बीस होत असतील. बाजीराव म्हणला मी पदर पाठवतो म्हणून ट्रान्सफरवाल्याकडे जाऊन, आणि मग मी पाटील सरांकडून घेतो. बाजीरावला टाइम लागणार म्हणून ट्रान्सफरवाल्याकडे जायला. तुला जर इथं यायचं असेल स्वतः तर इथं ये बाबा, तुला त्या विषय पण क्लिअर करून देतो समोर. काय मग आता त्याच्या पलीकडे काय करणार आहे? तुम्ही देऊन द्या ना पैसे, विषय मिटून टाका. अरे मग आता तुला 1000 वेळा सांगतोय भेटणार आहे, मी नाही भेटणार म्हणलोच नाही एकदा, पण तूच कालवा चालवलाय मोकर, काय करू आता मी तरी याला? तसं नाही भेटणार, मी एकदा तरी म्हणलं नाही भेटणार म्हणून. तुझे पैसे तुलाच भेटणार आहे. तू कालवा किती चालवलाय, पण तुला कळतंय का तुझं वय काय, तू वागतोय काय? कंपनीत काम करायचं कळत नाही, ट्रेनिंग बिनिंग असते, तुला हे कळत नाही म्हणल्यावर तू किती मंद पोरगा आहे, तू वय काय, तू वागतोय काय, कळतंय तुला? माझी गोष्ट ऐका सर तुम्ही. काय तुझी गोष्ट ऐका, तू ऐकतोय काय? तू फक्त कालवाच चालला निसता. ट्रेनिंग बिनिंग काय असतं, तुला काय पद्धती बिद्धत आहे का नाही कंपनीमध्ये काम करायची? अरे सर बरोबर आहे सर, पण तुम्ही म्हणा ना आता पाठवतो म्हणून मी फोन केला सर तुम्हाला. अरे मी 10 वेळा म्हणलं तुझे पैसे ठेवून काय आम्हाला अंबन नाही व्हायचं, तुझे पैसे तुला माघारी पाठवतो. पण तू थांब ना, तू काय असं मरी गेले आणि फोन करतोय 5-5 मिनिटाला 5-5 मिनिटाला. तुला जर लय इमर्जन्सी असेल ना तर 100-200 मी पाठवतो पदर, तू पण 2200 पाठवतो. चल पाठवा. एवढं म्हणजे मी तिथं आलो होतो कशासाठी म्हणले, तर 400-500 दे आणि मी बाकी तो ऑनलाईन पे करतो त्याला. ऑनलाईन ते म्हणाले तुम्ही करता, तुम्ही म्हणता ते करता, म्हणजे नेमकं करते कोण राव आता? अरे स्कॅनर पाठवले मी, माझ्याकडे 500 होते ते तुला मी देणार होतो. काय राव, तुला पैसे द्यायला कोणी नाही म्हणते का? तू भेटायला तयार नाही, तू कुठे गाडेगाव मध्ये, मी तिथे येतो, तुला भेटतो, बोलतो 2 शब्द बस. या ना तुम्ही पोलीस स्टेशनला, या ना. पोलीस स्टेशनला या ना. तिथं पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे तिथं.
बघितलं मित्रांनो कशा प्रकारे राजनगाव MIDC पुणे येथे अनेक बेरोजगार तरुणांची पिळवणूक केल्या जाते आणि त्यांचं छळवणूक केल्या जाते. सुरुवातीला बोलला 8 घंटे काम आहे, नंतर बोलला 12 घंटे काम आहे. जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण गेलो तेव्हा आमचे पैसे आम्हाला परत मिळाले. आता याकडे लक्ष द्या जेणेकरून अनेक बेरोजगार तरुणांची पिळवणूक होणार नाही. याकडे हा लक्ष देऊन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि फॉलो करा. त्याबद्दल